नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथापठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागात आपण 112वा आणि 113वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या 2 श्लोकांमध्ये आलेली देवीची विशेषणं पाहता तिला असं म्हटलंय की जी प्रतिबिंबाच्या रूपामध्ये आहे, जी ज्ञानाच्या रूपात आहे आणि जी ब्रह्मांडाची माता आहे, वियदादि जगत प्रसूहू असा शब्द तिच्यासाठी वापरलाय. ती सर्व प्रकारच्या रोगांना शांत करते आणि सर्व प्रकारे येणाऱ्या मृत्यूंचं ती निवारण करू शकते. ती आणखीन कशी आहे तर ती प्रमुख आहे, अग्रगण्य आहे आणि अचिंत्य रूपा म्हणजे विचारांच्याही पलीकडची अशी ती आहे. काळाचा नाश करणारी आहे म्हणून कलिकल्मष नाशिनी असं म्हणलंय. याबरोबरच तिला कात्यायनी म्हटलंय, काळ नाहीसा करणारी कालहंत्री असं म्हटलंय आणि कमलाक्ष असणारा विष्णू सुद्धा जिच्यामध्ये आसरा घेतो म्हणून तिला कमलाक्ष निषेविता असं म्हटलंय. ही सगळी विशेषणं ज्या 2 श्लोकांमध्ये आली आहेत त्या 2 श्लोकांचं वाचन आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी ध्यानाच्या श्लोकाने आपल्या पाठाची सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्यस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 112वा श्लोक आता म्हणूया. तो असा आहे. विमर्श रूपिणी विद्या वियदादि जगत प्रसूह सर्व व्याधी प्रशमनी सर्व मृत्यू निवारिणी. 4 पादात विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. विमर्श रूपिणी विद्या 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 वियदादि जगत प्रसूह 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 विमर्श रूपिणी विद्या 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 वियदादि जगत प्रसूह सर्व व्याधि प्रशमनी 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 सर्व मृत्यु निवारिणी 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 सर्व व्याधि प्रशमनी 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 सर्व मृत्यु निवारिणी विमर्श रूपिणी विद्या वियदादि जगत प्रसूह सर्व व्याधि प्रशमनी सर्व मृत्यु निवारिणी विमर्श रूपिणी विद्या वियदादि जगत प्रसूह सर्व व्याधि प्रशमनी सर्व मृत्यु निवारिणी विमर्श रूपिणी विद्या वियदादि जगत प्रसूह सर्व व्याधि प्रशमनी सर्व मृत्यु निवारिणी विमर्श रूपिणी विद्या वियदादि जगत प्रसूह सर्व व्याधि प्रशमनी सर्व मृत्यु निवारिणी. आता 113वा श्लोक म्हणूया. तो असा आहे. अग्रगण्या चिंत्य रूपा कलिकल्मषनाशिनी कात्यायनी कालहंत्री कमलाक्ष निषेविता. आता 4 पादात विभागून हा श्लोक आपण म्हणूया. अग्रगण्या चिंत्य रूपा या पादामध्ये अग्रगण्य आणि अचिंत्य रूप असे शब्द आहेत. त्यामुळे अग्रगण्या असं तिला म्हटलंय, स्त्रीलिंगी विशेषण असल्यामुळे. त्यामुळे अग्रगण्या आणि अचिंत्य रूपा, तर त्यामुळे आ जो आहे अग्रगण्यामधला तो आपण
किंचित लांबवणार आहोत, कारण तिथे अचिंत्य रूपाचा अ आहे. अग्रगण्या चिंत्य रूपा, 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 कलिकल्मषनाशिनी, 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 कलिकल्मषनाशिनी. अग्रगण्या चिंत्य रूपा, कलिकल्मषनाशिनी, अग्रगण्या चिंत्य रूपा, कलिकल्मषनाशिनी, अग्रगण्या चिंत्य रूपा, कलिकल्मषनाशिनी, अग्रगण्या चिंत्य रूपा, कलिकल्मषनाशिनी, अग्रगण्या चिंत्य रूपा, कलिकल्मषनाशिनी. कात्यायनी कालहंत्री, कात्यायनी कालहंत्री, कात्यायनी कालहंत्री, कात्यायनी कालहंत्री, कात्यायनी कालहंत्री, कमलाक्षनिषेविता, 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 कमलाक्षनिषेविता. कात्यायनी कालहंत्री, कमलाक्षनिषेविता, कात्यायनी कालहंत्री, कमलाक्षनिषेविता, कात्यायनी कालहंत्री, कमलाक्षनिषेविता, कात्यायनी कालहंत्री, कमलाक्षनिषेविता, कात्यायनी कालहंत्री, कमलाक्षनिषेविता. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. अग्रगण्या चिंत्य रूपा, कलिकल्मषनाशिनी, कात्यायनी कालहंत्री, कमलाक्षनिषेविता, 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 अग्रगण्या चिंत्य रूपा, कलिकल्मषनाशिनी, कात्यायनी कालहंत्री, कमलाक्षनिषेविता. आज आपण 112वा आणि 113वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागात भेटूया या पुढचे 2 श्लोक वाचायला शिकण्यासाठी. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.